अंगात निळा शर्ट घातला म्हणून कुणी आंबेडकर भक्त होऊ शकतं का? जे निळा शर्ट घालत नाही ते आंबेडकरांना मानत नाही असं त्यांना सुचवायचं आहे का? मित्र हो, भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शासकीय कार्यक्रमात भाषण करताना भाजपाचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेणं टाळलं. आता त्यांच्या म्हणण्यानुसार अनावधानानं हे नाव घ्यायचं राहिलं. पण काहीही असलं तरी आता हे प्रकरण मात्र पेटताना दिसतंय. पेटताना काय, खरं तर ते आता पेटलेलंही आहे. वनरक्षक महिला अधिकाऱ्यांनी कार्यक्रम स्थळीच गिरीश महाजन यांना जाब विचारला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संपवायला निघालात का काय, असा सवाल करून त्यांनी थेट पालकमंत्र्यांना अडचणीत आणलं. आपली सरकारी नोकरीही त्यांनी डावावर लावली. सस्पेंड करायचं असेल तर करा, पण बाबासाहेबांचा अपमान नाही सहन करणार असं आव्हानच त्यांनी भाजपाला म्हणा, सरकारला म्हणा किंवा या गिरीश महाजनांना दिलं. या सगळ्या घटनांचा जो व्हिडिओ व्हायरल झाला, प्रचंड व्हायरल झाला आणि गिरीश महाजन अधिकच अडचणीत आले. पालकमंत्र्यांची फार मोठी चूक आहे मॅडम, माफी मागणार नाही, पण पालकमंत्र्यांची सुपत्रात घ्यावी. मला मीडियाशी घेणं नाही मॅडम, मला सस्पेंड केलं, मी माळूचे गाड्या उपसी, मी माफी काम करीन, पण बाबासाहेबांची ओळख पुसून येणार नाही. मला सस्पेंड करायचं करू शकता मॅडम. बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही. 26 जानेवारी 15 ऑगस्ट मध्ये मी नाही मानत, पण लोकशाही मॅडम, तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात. पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे. कोणताही जाती भेट नाही, सगळी समानता त्यांनी दिली आहे. बाबासाहेबांचं नाव आता तरी भाषणात येईल, मग तरी भाषणात येईल. ज्या लोक संविधानाला लोकशाहीला कारणीभूत नाही त्यांची नावं वारंवार घेतली गेली, मग जो संविधानाला कारणीभूत आहे तो प्रजासत्ताक दिनाचा जो मानकरी आहे त्याचं नाव भाषणात का नाही? तुम्ही पाहिलं असेल, आम्ही काल हा व्हिडिओ दाखवलेला आहे. प्रचंड प्रतिसाद सुद्धा मिळाला आहे. या सगळ्या घटनेवर गदारोळ उठल्यानंतर गिरीश महाजन यांनी सुद्धा दिलगिरी व्यक्त केली. या वनरक्षक अधिकारी माधवी जाधव या प्रकरणामध्ये आता अधिक आक्रमकपणे पुढे आलेले आहेत. गिरीश महाजन यांनी बाबासाहेबांचा जो अपमान केला आहे तो भरून निघण्यासारखा नाही. कुंभमेळ्यात नदीत अंघोळ केली तरी त्यांचं पाप धुतलं जाणार नाही. संविधानाच्या मार्गाने त्याच्यावर अट्रॉसिटी दाखल होईल तेव्हाच ते पाप धुतलं जाईल. गिरीश महाजनावर अट्रॉसिटी दाखल करावी, अन्यथा याच ठिकाणी मी उपोषण सुरू करणार आहे असा इशारा माधवी जाधव यांनी दिला आणि हे प्रकरण अधिकच भडकायला लागलं. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा या माधवी जाधव यांना फोन केला आणि आपला पाठिंबा दिला. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव न घेणं हे अट्रॉसिटी कायद्याच्या अंतर्गत कसं काय येऊ शकतं, अर्थातच याबाबत कायद्याचे अभ्यासकच बोलतील. पण हे प्रकरण आता अधिक पेटणार याची मात्र चिन्ह आता स्पष्ट झालेली आहेत. भाजपचे मंत्री गिरीश महाजन म्हणतात, मी दिलगिरी व्यक्त केली, मी बाबासाहेबांचे विचार जपणारा आहे. अट्रॉसिटी दाखल करा म्हणताय, पण कशासाठी? समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. मला माहिती आहे त्या भगिनी कोण आहेत ते मला माहित नाही, पण मी गावात पंगत घेतो, त्यांच्यासोबत जेवायला बसतो. मी 40 वर्षात अंगात निळा शर्ट घातला नाही असं कधी झालंय का? निळा शर्ट. महाजन यांच्या या खुलाशाला तसा काही अर्थ नाही हो. लोकांचा आणि वेगवेगळ्या जातीतील मतदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी राजकीय नेते काय काय करीत असतात हे सगळ्यांना माहिती आहे. ते म्हणतात, मी आंबेडकर जयंतीत पुढाकार घेतो, मातंग समाजाच्या, वाल्मिकी समाजाच्या लग्नात जातो. अहो महाजनच काय, सगळ्याच राजकीय पक्षाचे नेते हेच करीत असतात हो. आणि त्या पाठीमागे त्यांचा काय हेतू असतो हे काही वेगळं सांगायची आवश्यकता आहे का? त्यांनी
आणखी एक बचाव केलाय बघा. काय तर म्हणे 40 वर्षात अंगात निळा शर्ट घातला नाही असं कधी झालंय का? खर तर हा प्रश्न त्यांनी विचारला. अंगात निळा शर्ट घातला म्हणून कोणी आंबेडकर भक्त होऊ शकतं का? जे निळा शर्ट घालत नाही ते आंबेडकरांना मानत नाही असं त्यांना सुचवायचंय का? शर्टाच्या रंगापेक्षा मनात असलेले विचार महत्वाचे असतात. श्रद्धा, आदर या भावना महत्वाच्या असतात. आणि मनामध्ये या भावना असल्या ना की मग अगदी आपोआप ओठावर नाव येत असतं. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव अनावधानानं राहू शकतं. हे कसं काय होऊ शकतं? खरं तर हे बघा, हे न पटण्यासारखं आहे. निवडणूक प्रचाराच्या सभेमध्ये बोलताना कितीही घाई गडबड असली तरी नेत्याच्या तोंडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव हमखास येतं, आवर्जून घेतलं जातं. आणि प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय कार्यक्रमात बाबासाहेबांचा विसर पडतो, हेच मुळी न पटण्यासारखं आहे. यांच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची नावं कधी यांच्या अनावधानानं वगैरे असे कधी विसरलेले आपल्याला दिसत नाहीत. आणि या सगळ्या गोष्टीवर पुन्हा निळ्या रंगाच्या शर्टाचं पांघरून टाकण्याचा हा प्रयत्न म्हणजे तर अगदी हास्यास्पद, केविलवाणा. मंत्र्यांना जाब विचारणाऱ्या माधवी जाधव यांना मोठं पाठबळ तर मिळू लागलेलं आहे. अर्थात त्यांच्या धाडसाचं सुद्धा मोठं कौतुक केलं जाऊ लागलं आहे. गिरीश महाजन यांच्यावर अट्रॉसिटी दाखल होईल की न दाखल होईल हे काही सांगता येत नाही, पण हे प्रकरण त्यांच्यावर चांगलं शेकलं आहे एवढं मात्र खरं. आता बघा, राहिला मुद्दा तो माधवी जाधव या वनसंरक्षक अधिकारी महिलेचा. मला सस्पेंड करायचं तर करा असं त्या म्हणाल्या आहेत. काय माहित, कदाचित हे प्रकरण सगळं शांत होईपर्यंत त्यांच्यावर कारवाई केली जाणार सुद्धा नाही कदाचित. पण पुढं मात्र कारवाईचा बडगा उगारला जाऊ शकतो. कारण त्या सरकारी नोकरीमध्ये आहेत आणि सरकारी नोकऱ्यांच्या वर्तणुकीबाबत असलेले नियम अत्यंत कडक आहेत. त्यामुळं माधवी जाधव निलंबितही होऊ शकतात. महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियमानुसार नियम 3 शिस्त आणि कर्तव्यनिष्ठा यानुसार लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत किंवा शासकीय कार्यक्रमामध्ये शिस्तभंग करणं हे गंभीर गैरवर्तन मानलं जातं. नियम 7चा विचार केला तर सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारवर किंवा मंत्र्यांच्या धोरणावर सार्वजनिकरित्या टीका करण्यास मनाई आहे. शिवाय सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी सुद्धा त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. एखाद्या अधिकाऱ्याची संविधानिक कर्तव्यनिष्ठा मोठी की प्रशासनाची नियमावली मोठी असा एक मोठा प्रश्न सुद्धा इथं उपस्थित होतो मित्रांनो. पण शेवटी जे नियम आहेत ते आहेत. कायद्याच्या चौकटीत कदाचित माधवी जाधव यांच्यावर कारवाई होईल सुद्धा, पण जनतेच्या न्यायालयामध्ये मिळणारा न्याय त्यांच्यासाठी नक्कीच वेगळा असेल. पाहूया संविधानाची निष्ठा आणि नियम यांच्या मंथनातून काय निष्कर्ष निघतोय ते. मित्रांनो, धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.